नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये आपण आत्मशोध आणि जीवनशोध आता यांनी जे दिलेलं आहे ना, हे थोडंसं कसं दिलेलं आहे तर हे निर्मितीच्या दृष्टिकोनातून दिलेलं आहे. पण आत्मशोध आणि जीवनशोध यांचा आपण साहित्य निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीने वापर होतो किंवा तुम्हाला प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो या टॉपिकवर. तर आत्मशोध व जीवनशोध यांचा साहित्य निर्मिती प्रक्रियेमागे साहित्य निर्मितीतील प्रक्रियेमागे प्रेरणा म्हणून कसा वापर केला जातो किंवा आत्मशोध व जीवनशोध हे प्रेरक गोष्टी साहित्य निर्मितीच्या दृष्टिकोनातून कशा ठरतात, असा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि जरी विचारला गेला नाही तरी आत्मशोध आणि जीवनशोध हे जे दोन शब्द आहेत ना, हे प्रत्येक साहित्यकृतीच्या मागे कुठे ना कुठेतरी आपल्याला एक रिलेट करता येऊ शकतात. त्याच्यामुळे उत्तरं लिहिताना तुम्हाला हे दोन शब्दांचा बऱ्याच उत्तरांमध्ये वापर होऊ शकतो किंवा या संकल्पनेचा वापर होऊ शकतो, फक्त शब्दांचाच नाही. आता साहित्य म्हटलं तर आपण काय म्हणतो, मानवाची अभिव्यक्ती, अनुभवांची अभिव्यक्ती आहे की नाही. मग लेखक जसं आपल्या अनुभवातून, आपल्या भावनांमधून, आपल्या विचारांमधून किंवा आपल्या निरीक्षणातून साहित्य निर्मिती करत असतो. ठीक आहे. मग त्याच्यामागे हे सगळं अनुभव असू द्या, विचार असू द्या, भावना असू द्या, या सगळ्यांच्या मागे कुठेतरी आत्मशोध आणि जीवनशोध या दोन गोष्टींचा उपयोग होताना दिसतो. मग आत्म कशाला म्हणायचं, आत्मशोध. आत्म म्हणजे काय, आत्माचा फोड करा. आत्म म्हणजे स्वतःचा शोध म्हणजे आत्मशोध. आणि जीवनशोध कशाला म्हणणार तुम्ही मग, तर जीवनाचं केलेलं एक वेगळ्या पद्धतीचं काय म्हणतात त्याला, अर्थशोधन, तुम्ही त्याला काही पण म्हणू शकता. की जीवनाला व्यापक दृष्टिकोनातून पाहणं म्हणजे जीवनशोध म्हणू शकतो आपण, किंवा जीवनाला वैश्विक नजरेतून पाहणं त्याला जीवनशोध म्हणू शकतो आपण. ठीक आहे. तर यांनी इथं तेच दिलेलं आहे की कलावंत हा कलाकृतीचा निर्माता असतो, त्याचे एक प्रकारे नाते जोडलेले असते. जसं आई बाळाला जन्म देण्या अगोदर प्रसूतीच्या वेदना सहन करते आणि ते बाळाला पाहिल्यानंतर सगळ्या वेदना त्या दूर होतात. हे कशामुळं सुखला अपत्यप्राप्तीमुळं ते सुख मिळतं. तसं एखाद्या कलावंताला आपलं साहित्य निर्मिती करत असताना अनेक खडतर याच्यातून जावं लागतं, संघर्षामधून जावं लागतं. तर या गोष्टीमध्ये काय होतं, तो स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामधूनच स्वतःचा शोध घेता समग्र जीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. हा दुहेरी अनुभव कलावंताच्या आनंदाचा भाग असतो. ठीक आहे. हे तेच दिलेलं आहे, स्ववैश्विक कसा होतो वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टीमधून ते आपल्याला पाहायला मिळतं. आता इथं त्यांनी जो स्ववैश्विक कसा होतो याचा बेस्ट एक्झाम्पल हा तुकारामांचे अभंग सांगतात. तुकारामांच्या अभंगामध्ये काय सांगितलेलं आहे, अणुरेणूया थोकडा तुका आकाशा एवढा. म्हणजे काय, तर मी अणुरेणूपेक्षाही लहान आहे आणि आकाशापेक्षाही मोठेपण आहे, हे माझ्याकडं आहे. हे अनुभवणाऱ्या कवीला आपलं स्वची विश्वात्मक जाणीव होते. म्हणजे तुकारामांना ती जाणीव झालेली आहे. म्हणजे तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, ही तुम्ही ओळ नाही लक्षात ठेवली तरी चालेल, पण अणुरेणू या थोकडा तुका आकाश एवढा हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायलाच हवं. आता ठीक आहे, आता आपण इथं त्यांनी एकच एक्झाम्पल लिहिलं, मग तिथेच आपण थांबायचं आहे का, तर नाही. आता जर आपल्याला आत्मशोध जीवनशोधवर प्रश्न विचारला गेला तर आत्मशोधचे तुम्ही बेस्ट एक्झाम्पल काय देऊ शकताय, तर पु ल देशपांड्यांचं व्यक्तिवल्ली. पु ल देशपांड्यांच्या व्यक्तिवल्लीमध्ये काय दिसतं आपल्याला, एकतर पु ल देशपांड्यांच्या व्यक्तिवल्लीमध्ये म्हणजे प्रत्येकाचा एक काय म्हणतात स्वभावधर्म, त्या लेखकाची व्यक्ती स्वतःच्या दृष्टिकोनातून दुसऱ्या व्यक्तींना पाहण्याची वृत्ती कशी आहे, दुसऱ्या व्यक्तीचं भाविष्य त्यांनी कसं उलगडलं आहे, समाजातला त्यांचा संबंध कसा आहे, सगळ्या गोष्टी त्यांनी व्यक्तिनिवल्लीमध्ये सांगितले. शन्ना नवरे यांचं अर्धवट स्वप्न हे पुस्तक जे आहे ना, याच्यात ती स्वतःची आयुष्यातली गुंतागुंत, त्याच्यातून निर्माण झालेलं द्वंद्व आणि त्याचा शोध घेताना उभं राहिलेलं आत्मपरीक्षण, हे सगळं त्या अर्धवट स्वप्न या त्यांच्या कलाकृतीमधून आपल्याला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थाने जे आत्मशोध आपण म्हणतो ना, आत्मशोधाची ही साहित्यिकांची अनेक उदाहरणं आहेत. पण आत्मशोध म्हणजे सिंपल गोष्टीमध्ये मी सांगायचं झालं तर स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्याची जी प्रेरणा आहे ही त्या खऱ्या अर्थाने त्या आत्मशोधाला प्रवृत्त करते. कारण माझं अस्तित्व या जगात काय आहे हे शोधताना आत्मशोधाचा मार्ग खुला होतो. याच्यातून स्वतःच्या भावभावना असतील, स्वतःच्या मनातला द्वंद्व असेल, शंका असतील, इच्छापूर्ती असतील, यश अपयश यांच्यामधला संघर्ष असेल, या सगळ्यांना शोध घेण्याचा प्रयत्न आपण साहित्य निर्मिती करताना आपोआप करतो. याला तो आत्मशोध कारणीभूत ठरतो. ठीक आहे.
मग कुसुमाग्रजांचं जे लेखन आहे ना, ते त्यांचा कविता संग्रह एक प्रकारचा आत्मसंघर्ष दाखवतो आपल्याला. म्हणजे ही आत्मसंघर्षाची तुम्हाला आत्मशोधाची सांगितलेली उदाहरणं तुम्ही लक्षात ठेवा. किंवा मग दमा मिरासदारांच्या ज्या कथा आहेत तिथं ग्रामीण माणसाची मानसिकता ही त्याच्या आत्मशोधातून ती खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. ही आत्मशोधाची एक्झाम्पल तुम्ही मात्र तोंडपाठ ठेवा. आता हे तुम्ही काय करत जा, हे जेव्हा मी सांगतो ना तेव्हा नोट डाऊन करून ठेवा जा. एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेला मार्क जास्त देतात हे तुम्ही लक्षातच ठेवा. ओके. इतरांपेक्षा जर तुम्हाला जास्त मार्क पाहिजे असतील तर तुम्ही एक्झाम्पल जेवढे जास्त देतील तेवढे जास्त देण्याचा प्रयत्न करा. आता आत्मशोधाचं झालं. आता जीवनशोधाच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जीवनशोध म्हणजे कशाला म्हणायचं? जेव्हा तुम्ही त्या मानवी जीवनाचं प्रयोजन तुमच्या संस्कृतीशी, तुमच्या धर्माशी, तुमच्या सामाजिक मूल्यांशी, तुमच्या नात्यांशी किंवा तुमच्या अध्यात्माच्या विचारांशी जोडण्याचा तुम्ही प्रयत्न करताना, तेव्हा त्याला आपण खऱ्या अर्थाने जीवनशोध म्हणतो. ठीक आहे. म्हणजे जगण्याच्या अनुभवांना तुम्ही एक प्रकारे त्या साहित्याच्या माध्यमातून व्यक्त करताय आणि त्याच्यातून काय होतं, त्या गोष्टीतून लेखक काय करतो, सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भांमध्ये आपल्या जीवनाला बसवण्याचा प्रयत्न करतो. जीवनशोधाचं उदाहरणं तुम्ही काय काय देऊ शकता साहित्यामध्ये? राम गणेश गडकरींचं जे नाटक आहे ना, ते नाटक जर पाहिलं तर ते आपल्याला नीतिमूल्य, संघर्ष यातून जीवनशोध घेण्याचा प्रयत्न करतं. किंवा मग तुम्ही जीवनशोधाचा एक्झाम्पल सांगताना मग वि स खांडेकरांची मागच्या वेळेस लेक्चरमध्ये 2 लेक्चरपूर्वी पाहिलं होतं आपण. ययाती जी कादंबरी आहे ती एक प्रकारे मानवी जीवनाला व्यापक बनवते, भोग आणि त्याग यांच्यातल्या संघर्षाला दाखवते. म्हणून ती एक प्रकारे जीवनशोधाचं साहित्यिक उदाहरण आपण म्हणू शकतो. ठीक आहे. कळलं? आत्मशोध आणि जीवनशोध त्याची उदाहरणं तुम्ही लक्षात ठेवा. मला जर ते प्रेरणादायी कसं ठरेल हे जर विचारलं तर तुम्ही ते एक्झाम्पलमधून लिहू शकताय. आणि जे आपल्याला पेपर 2ला MPSCच्या लोकांसाठी असणार आहे, MPSC पेपर 2मध्ये, तर ते आपण रसास्वादच्या दृष्टिकोनातून हे जे शब्द आहेत आत्मशोध, जीवनशोध हे महत्त्वाचे ठरतील.